सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्रातला आज आपला शेवटचा दिवस आहे आणि शेवटचं सत्र आहे। आत्तापर्यंत आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित धर्म काय आहे आणि कशासाठी आहे हे बघत असताना धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीसाठी दिलेला हा धर्म आपल्याला कसा मिळवता येईल त्याचं चिंतन केलं आणि त्या चिंतनातून एक एक दरवाजा पार करत करत आपण शेवटच्या दरवाजात आज येऊन उभं राहिलो आहे। पहिला ज्ञानाचा दरवाजा, त्यानंतर आपण सेवादास्याचा दरवाजा, त्यानंतर निमित्त मानी जे निमित्त होई जे याचा दरवाजा, त्यानंतर संत सामुग्री संत कर्म हा दरवाजा पार केल्यानंतर आपण प्रेमाच्या उपायापर्यंत आलो आणि त्यातून पुढे आपण स्वजागृती म्हणजे धर्मजागृतीच्या अनुषंगाने कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी विरहित असलेला धर्म सांभाळण्यासाठी आपण काय करायला लागलो? आचरण करायला लागलो। आणि आचरण करता करता त्याग करून आपण अनुसरणापर्यंत पोहोचलेलो आहे। कारण देवाने अनुसरण्याचा देव सांगितला, अनुसरल्याचा देव सांगून अनुसरण परमेश्वराला जे अपेक्षित आहे त्यागाच्या नंतर त्या दरवाजात आपण पोचलो आहे। त्याविषयी असलेले आपल्या गैरसमज, अज्ञान, भीती कशी आहे, कशा पद्धतीची आहे आणि अनुसरणाच्या अनुषंगाने परमेश्वराने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे। आता अनुसरण झालं, मग बाकी काय राहिलं आता? कारण अनुसरल्याचं देव सांगितलं, पण अनुसरण ही परमेश्वर प्राप्तीची साधना तिथून सुरू होते, जबाबदारी तिथून सुरू होते, दैवराटी खऱ्या अर्थाने तिथून सुरू होते। मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? कारण आचार केला, त्याग केला, त्याच्यासाठीच आपण अनुसरलो, अनुसरल्यानंतर आचरण करतो आहे, त्याग करतो आहे। तर आपला हा जो शेवटच्या दरवाजात आपण येऊन उभं राहिलो आहे, हा कोणता दरवाजा असू शकतो? काय वाटतं तुम्हाला? कैवल्यदान कोण देणार आहे? प्राप्ती कोण देणार आहे? मग आपण त्या दरवाजाचा आणि आपल्या काय संबंध? ते परमेश्वर देणार आहे ना। मग आपण अनुसरणानंतर आपल्याला करायचं काय आहे? आचरण झालं आहे, त्याग झाला आहे, अंधश्रद्धा निर्मूलन झालं आहे। आचरण करायचं म्हटल्यानंतर करतोच आपण, ते कुठपर्यंत, कधीपर्यंत? शेवटपर्यंतच करायचं आहे। कोण म्हटलं? स्मरण। टाळ्या वाजवा। नामस्मरण आपल्याला परमेश्वराने मुख्य साधन काय दिलेलं आहे? नाम। आपल्या अध्यात्माची सुरुवात कुठून होते? नामापासून। आणि एंड कुठं होतो? नामापासून। हे लक्षात घ्यायचं। नामस्मरण म्हणजे बाबा करतोच आहे, परंतु आता कशाच्या नंतर नामस्मरण हे दरवाजा आला आहे? टाळक्यात लक्षात घ्यायचं। अनुसरणानंतरचं नाम हे परमेश्वराला अपेक्षित आहे। मग मागचं नाम काय? सहाय्य तर होणार, संस्कार तर लागणार, त्या नामाच्याद्वारेच आपण त्या नामासाठी त्यातूनच प्रवास करत करत आपण हे दरवाजे पार करत आलेलो आहे। आधार पाहिजे ना, जीव निराधार आहे, त्याला आधार पाहिजे कोणाचा तरी। तो आधार आपल्याला नामाचा आहे। त्या नामाच्या आधाराने आपण अनेक दरवाजे पार करत करत नामाच्या दरवाजात आत पोचलो आहे। परंतु देवाला अपेक्षित असलेलं जे नामस्मरण आहे ते आपण खरंच करतो का? कशाच्या नंतर नामस्मरण करायचं आहे? कशासाठी नामस्मरण करायचं आहे? आता अनुसरणानंतरचं नामस्मरण
कशासाठी आहे? फक्त आणि फक्त तोची व्हावा, तोची भेटावा, परमेश्वर प्राप्तीसाठी. अनुसरणाच्या अगोदरचं नामस्मरण कशासाठी आहे? भौतिक जगाच्या सुखासाठी, दृष्टपर, हे व्हावं ते व्हावं. मग अलीकडच्या नामाने देव होईल का पलीकडच्या नामाने देव होईल? पलीकडचं नाम म्हणजे अनुसरणानंतरचं नाम. कारण अनुसरणानंतर आपल्या अभिलाषा पूर्ण निवर्तल्या, आपण त्याग केला आहे, आचरण करतो आहे. अंधश्रद्धा आपल्या डोक्यातून पूर्णपणे कर्मकांडाच्या माध्यमातून निघून गेलेली आहे. आता नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती, नामे अनुसरण. मग आता तुमचं अनुसरण घेतलं मग नामाने अनुसरण कसं होईल? हे बाह्य अंगाने घेतलं आहे. फक्त कपडे घातले, तुम्ही म्हणता अनुसरले दे बाबा, मला अनुसरण घ्यायचं आहे. परंतु जे अनुसरण आहे परमेश्वराला अपेक्षित, ते अनुसरण केव्हा कधी परमेश्वर स्वीकारतात हे आपल्याला सांगता येत नाही. आपण त्या अनुसरणाच्या प्रक्रियेमध्ये उतरलो आहे, ॲडमिशन घेतलं आहे, त्या अनुसरणाची साधना करतो आहे, प्रॅक्टिस करतो आहे. कपडे घातले लगेच अनुसरण झालं का? नाही होत. मी अनुसरलो आहे का? नाही. मला अनुसरायचं आहे. अनुसरणासाठी माझा प्रयत्न चालू आहे, त्याच्यासाठी नामस्मरण आहे, त्याच्यासाठी त्याग आहे, त्याच्यासाठी आचरण आहे. कपडे घालणं ही एक प्रक्रिया आहे, हा एक विधी आहे. दीक्षा ही एक प्रॅक्टिस आहे. जसं डॉक्टर प्रॅक्टिस करतात, वकील प्रॅक्टिस करतात की नाही? आपणही बऱ्याच काही गोष्टीची प्रॅक्टिस करतो. नंतर मग त्यामध्ये पूर्णपणे ज्ञान झालं की मग त्यातून आउटपुट रिझल्ट आपल्याला भेटायला लागतो. तशी एक प्रॅक्टिस आहे. कपडे घातले, खटका दाबला, लगेच अनुसरण झालं, शिक्का बसला आणि सारे आपल्या जीवनातले जे दोष आहे ते निघून गेले. आपली दृष्टी शुद्ध झाली, मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली, विचार शुद्ध झाली. असं होतं का कधी? असं कधीच होतं. ते करावं लागतं, हेतू पुरस्कार करावं लागतं. त्यावरती सातत्यपूर्ण आपल्याला चालावं लागतं. त्या चालल्याने मग ती योग्यता, पात्रता आपली निर्माण होत असते. आजपर्यंत तुम्ही जे नामस्मरण केलं ते कशासाठी केलं याचा जेव्हा आपण आपल्याला प्रश्न विचारू तेव्हा हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नव्हतंच. हे तुम्ही कबूल करा, सर्वच कबूल करतील. जे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नामस्मरण नाही त्यातून परमेश्वराची प्राप्ती तरी होईल कशी? उद्देश, ध्येय ते नाहीच. आचरणानंतर त्याग आणि त्यागानंतर अनुसरण, अनुसरणानंतरचं नामस्मरण हे मात्र फक्त आणि फक्त तोची व्हावा, तोची भेटावा. आणि देवाने ते आपल्याला सप्रमाण सांगितलेलं आहे. ते समप्रमाण देऊन आपल्याला परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या हे सांगितलं आहे, परंतु आपण ते लक्षात घेत नाही. नामाचे दाठ आहे, त्याच्या पोथ्या, त्याचे कार्यक्रम भरपूर करतात लोक. आपणही ऐकलं असं, पण ते ऐकणं नामाचे दाठ आहे. नामातून हे होतं, नामातून ते होतं, पण कोणत्या नामातून, कधी, केव्हा हे संशोधन किंवा हा विचार आपल्या मनात येत नाही कधी. कारण परमेश्वरावरती आपली निस्सीम निष्ठा असते. पण धर्म काय आणि कशासाठी आहे याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ती निष्ठा कशावर असली पाहिजे आणि कशासाठी असली पाहिजे हा विचार आला पाहिजे. जेव्हा फक्त आणि फक्त परमेश्वर व्हावा या उद्देशाने, या बुद्धीनं, या विचाराने, या प्रवृत्तीने, या वासनेने जेव्हा तुम्ही स्मरण कराल तेव्हा त्या नामाने आपल्याला बोध होईल. बोध कशाचा होईल? त्या परमेश्वर शक्ती काय आहे जाणीव होईल. ती परमेश्वर कोण आहे, तो कसा मिळणार आहे, तेव्हा प्रचिती येईल. आपली प्रचिती कशी असते? सकाळी एखादा पदार्थ खायला वाटला आणि लगेच तो भाजीत आला, अरे काय प्रचिती. आपल्या प्रचित्या फक्त खाण्यापुरत्याच मर्यादित, त्याच्या पुढं आपली प्रचितीच नाही. पण ती प्रचिती नाही आहे, ती उलट विघ्न आहे, आपल्या लक्षात येत नाही.
विषय काय चालला आहे, मी काय सांगतो आहे ते ऐका फक्त. मी जेव्हा विचारील तेव्हा बोला. मी विचारलं का तुम्हाला तुमच्या इच्छेचं भेटणार आहे का भेटत आहे? जर विचारलं नाही तर बोलायचं नाही. सांगतो आहे तर शांततेने ऐकायचं. जेव्हा विचारेल तेव्हा बोलायचं. याचा अर्थ आपलं कुठंतरी कनेक्शन दुसरीकडं लागतं. विषय चालला आहे काय, कशाचा आहे, मी सांगतो आहे काय. म्हणून नामस्मरणाने आपल्याला जे भेटतं तेच परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि म्हणून देवाने आपल्याला नाम दिलं आहे. इथपर्यंत नामानेच आलं तर तिथपर्यंत नामानेच जाणार आहे आपण. इथपर्यंत नामानेच आलो ना आपण. आपली सुरुवात नामानेच झाली. धर्माची एंट्री, धर्माची सुरुवात कुठून होते? नामाने होते. उपदेश घेतो, नाम घेतो, नामस्मरणाला सुरुवात करतो. पण कधीतरी तुम्ही विचार केला आहे का कधी की आता ह्या नामाने सारं होणार आहे, तर मग अभ्यास कशाला करायचा, चिंतन कशाला करायचं, सत्संग कशाला ऐकायचं, नामानेच करा. आणि असं आपण म्हणतोय तर 50-50 वर्ष नामस्मरण करणारे मंडळी आपण पाहतोय. आणि जर नामानेच होणार असेल तर देवाने अनुसरल्याचा देव काय सांगितला? नामाचा देव सांगायचा पाहिजे होता. आचरितयाचा धर्म कशाला सांगितला? नामेतयाचा धर्म सांगायला पाहिजे होता. पण आपण डोक्याला ताण देत नाही. एक भगिनी असते, अनुभव आहे तो मी सोशल मीडियावरती टाकला पण होता. सासरची उपदेशी, माहेरची कोणी उपदेशी नाही. मग इकडं सासू सासरे, मिस्टर काय म्हणतात, उपदेश घे, उपदेश घे. त्यांनी उपदेश काय, कशासाठी घ्यायचा, का घ्यायचा? ते घेतल्यावरच देव होतो. तीच धार्मिकता आहे. कशावरून? म्हणले उपदेश घे, मग कळेल. उपदेश घे म्हणजे समजेल. मग बाबा आले कोणीतरी, बाबाला प्रश्न विचारायला लागले. म्हणले आम्ही कोणाला असं सांगत नसतो. उपदेश घेतला का मग सांगू म्हटले. तिला उत्सुकता वाटली का असं काय सस्पेन्स आहे का उपदेश घेतल्यावर ते सांगतात, सांगतच नाही अगोदर. मग तिनं उपदेश घेतला. उपदेश घेतला, नामं भेटले. म्हणे आता सांगा. म्हणे काय सांगायचं? तत्त्वज्ञान सांगा. हेच नामाने मला देव होईल, हे तत्त्वज्ञान, हेच परमेश्वर, ह्याच देवता आहे. परमेश्वराची भक्ती, देवतेची भक्ती नाही, देवतेची भक्ती, परमेश्वराची भक्ती नाही, हे सर्व सांगा. तो म्हणजे नामस्मरण करा, आपोआप कळेल. आली का पंचायत? जे समजून घेण्यासाठी उपदेश घ्या, उपदेश घ्या म्हणत होते, आता उपदेश घेतला तर आता म्हणते नामस्मरण करा, आपोआप कळेल. म्हणजे ठीक आहे, असू शकतं. तर बाबा सांगताय कसं चॅलेंज करायचं. मग बाई लागली स्मरण करायला. 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने. प्रश्न तर अनेक आहे आणि एक काय प्रश्नाचं उत्तर नाही. नामस्मरण तर करते आणि प्रश्न तर काही सुटत नाही. मग तिनं विचार केला की नुसत्या नामस्मरणाने कसं काय प्रश्न सुटतील, नुसत्या नामस्मरणाने कसं काय देव भेटेल. काहीतरी असेल याच्यात, सांगत तर कोणीच नाही. मग आपण सर्च करू. ही दिलेली देवानी बुद्धीच असते. जेव्हा तुम्ही विचार करतात त्या विचाराला मग परमेश्वर सहाय्य करतात. आणि मग ते यूट्यूबवरती जातात, बघू काहीतरी शोधू आपण, काय आहे का बघू. त्यातून आपले काही व्हिडिओ ऐकले जातात. आणि ते व्हिडिओ ऐकताना असा कोणता जरी व्हिडिओ ऐकला का त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की अभ्यासक्रम आहे ना, हा पहिल्या 1, 2, 3 नंबरप्रमाणे जर सत्संग ऐकले तर तुम्हाला नक्कीच साऱ्या गोष्टीचं, साऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडेल आणि तुमच्या मनातल्या शंका, गैरसमज, अज्ञान सारं दूर होईल. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करत असते. आणि हा माझा अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे की असे कितीतरी लोक आहे कॉन्टॅक्टमध्ये का त्यांना असा असा प्रश्न पडला, कॉन्टॅक्ट नाही, भेट नाही, काहीच नाही. आणि अचानक तोच सत्संग त्यांना ऐकण्यात आला. आता तोच सत्संग बरोबर लागला, तोच त्यांनी ऐकला. त्याच वेळेस उत्सुकता निर्माण झाली तर तोच सत्संग लागणं, भेटणं हे काय आपोआप होतं का? हे तिकडूनचं साह्य आहे. ती अर्थता पाहिजे. त्या अर्थतेतून जेव्हा सुरुवात होते तेव्हा तेच बरोबर भेटतं. आणि मग त्या भगिनीनं काय करावं?
1 नंबरपासून सत्संग ऐकायला सुरुवात केली. जवळजवळ 120च्या आसपास सत्संग ऐकले. त्याच्यानंतरच फोन केला मला आणि मग तो सारा वृत्तांत त्यांनी सांगितला. आता माझ्या मनात काही प्रश्न राहिले नाही, काही शंका राहिल्या नाही, काही गैरसमज राहिला नाही. म्हणून देवाने सांगितलं ज्ञानमोचक. ज्ञानाचा दरवाजा आपण सुरुवात केली. आपल्याकडं तर नाम तर होतंच, नाम तर आहेच, आणि त्याच नामाने जर सारच भेटतंय ते दरवाजे उघडायची गरज काय, दरवाजानं जाण्याची गरज काय. बुद्धिवादी माणूस विचार करतो, चिकित्सा चिंतन करतो, तर खरंच असं असू शकतं का, नसेल तर शोधू सापडू. मग त्यावेळेस बरोबर देव सहाय्य करतात. मग त्यांनी तो अनुभव सांगितला. मी ते रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकलं पण होतं की बघा कसं असतं हे सर्व देवाचं सामर्थ्याचं कार्य. तसं तुमच्या मनात कधी असं आलं का की नामाने जर सारं होतं आहे तर देवाने वाडोवाडी फिरून अधिकारच जीवाला निमित्त करून प्रसंगानुरूप हे तत्त्वज्ञान का सांगितलं, प्रसंग उभा करून हे तत्त्वज्ञान का सांगितलं, महादायशाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर का दिलं, भट्टांशी शास्त्रचर्चा का केली, हा कधीच विचार येत नाही आपल्याला. घेतलं आहे नाम आणि चाललं आहे नाम, तो भ्रम आपल्याला होतो. कारण का कोणत्या तरी भ्रमातून आपण निघालेला असतो. जेव्हा अन्य होतो तेव्हा भक्ती खूप करायचं, का करायचं, कशासाठी करायचं काहीच माहीत नव्हतं. परमेश्वराच्या कृपेनं कोणीतरी आपल्याला भेटतं, जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. मग देव काय करतात, स्तंभ आहे का ते निमित्त करून बोलीचे उद्धरीचे. मग ते सांगतात की अरे तुझी भक्ती करतोय ही देवतेची भक्ती, ही देवतेची भक्ती करून काय उपयोग नाही. तुला लागलेला जन्मवृत्तीचा रोग त्यातून जर तुला निघायचा असेल तर परमेश्वराची भक्ती करावी लागेल. या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी जीवदेवता प्रपंच परमेश्वर सांगितलेले आहे. कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर स्वामी श्री चक्रधरांनी हत्तीच्या दृष्टांतातून देवता वर्ग परमेश्वर वर्ग हा वेगळा सांगितलेला आहे. आणि समजून सांगितल्यानंतर त्याची टूप पेटती की अरे आजपर्यंत आपण काय करतो. मग तो काय करतो, देवता भक्ती सोडतो, परमेश्वर भक्तीला लागतो. त्याला वाटतं एक भ्रमात होतो आपण, अज्ञानात होतो, आता बाहेर पडलो, आता देव भेटला, आणि तो त्याच्यातच राहतो. परत कोणीतरी भेटतं आणि मग सांगितलं जातं की अरे तुझं असं नाही, तुला अभ्यास करावा लागेल, लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, त्याचं चिंतन वाचन मनन सत्संग. मग तो ऐकायला लागतो. परत कोणीतरी भेटतं, अरे नुसतं वाचून आणि अभ्यास करून नाही, तुला त्याच्यात जीवनात उतरावं लागेल, आचार करावा लागेल. मग आचार करायला लागतो, म्हणजे त्याग करावा लागतो, मग अनुसरावा लागतो. असं कोणीतरी आपल्याला भेटत राहतं. ते भेटणं परमेश्वराकडून असतं. कोणीतरी आपल्याला सांगत असतं, दाखवत असतं. परमेश्वर त्या निमित्ताने आपल्याला जाणीव करून देत असतो. आणि मग आपण पुढं सरकत तिथपर्यंत पोचतो. सुरुवात तिथंच झाली आहे आणि एंड पण तिथंच करायचं आहे. परंतु आतलं जे आहे ही आपली कड आहे. प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि मरतो, हे 100% आहे. परंतु आतलं जे जीवन त्यांनी कसं जगलं त्याच्यावरती त्याचं मरण ठरतं. तसंच आहे, आपण उपदेश घेतला आहे, नामं घेतले, पण आतलं जीवन कसं करतो त्याच्यानंतर त्या नामाने परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण पोहोचतो. नाम तेच आहे. नाम बदलतं का? मी वासनिक दशेत असताना जे नाम आहे, आता उपदेश झाल्यानंतर दीक्षा झाल्यानंतर मग मला नाम दुसरं दिलं का कोणी? नाम तेच आहे. नाम तुमच्याकडे तेच आहे, माझ्याकडे तेच आहे. त्याच नामाने तुम्ही पण, त्याच नामाने मी पण स्मरण करतो आहे. आता माझ्या नामाचं आणि तुमच्या नामाचं नाम एकच आहे. व्यक्ती वेगळे आहे, उद्देश वेगळे, ध्येय वेगळे, प्रक्रिया वेगळी, अवस्था वेगळी. त्यामुळं नामस्मरण आहे आपला शेवटचा दरवाजा आहे. आपण नामस्मरणाला एकदा सुरुवात केली अनुसरणाच्या नंतरची का मग आपल्याला काहीच अभिलाषा राहत नाही. आता तुमच्या मनात हेतू आहे, अभिलाषा आहे, त्यामुळे अनेक अडचणी आहे, अडथळे आहे. पण परमेश्वराने काय सांगितलं आहे, नामस्मरण कधी घ्यावं, नामस्मरण कधी करावं. आपल्याला एवढंच माहिती आहे, पश्चात पारी उठीचे सारस्वत काळ.
देवता हृदयशी, एवढंच माहिती की नाही आपल्याला. त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करत नाही. पण परमेश्वराने त्याच्या पलीकडं नामस्मरण कधी घ्यावं हे सांगितलं आहे. कधी घ्यावं, केव्हा घ्यावं, कोणत्या अवस्थेत घ्यावं हे सांगितलं आहे. ऐकलं आहे कधी असं? नाही ऐकलं. का तर शोधलं नाही. म्हणून जीवानी चिकित्सक व्हावं लागेल, संशोध करावा लागेल आणि त्या संशोधनातूनच त्याला बाहेर पडावं लागेल. एकदा महादाईसा देवाला विचारते, देवा ज्ञानही देवाल आचार्यांना, दास्य आचार्यांना, आम्ही काय करावं, आम्हाला काहीच येत नाही. महादाईसाला देव काय सांगतात, बाई तुम्ही जीव जाणता म्हणे, हो जाणतो. देवता जाणता म्हणे, जाणतो. प्रपंच जाणता म्हणे, जाणतो. परमेश्वर जाणता म्हणे, जाणतो. या 4 पदार्थाव्यतिरिक्त जाणण्या काही असतं का म्हणले वेगळं? तर या सृष्टीमध्ये 4 पदार्थच आहे, याच्या विरुद्ध 5वा पदार्थच नाही आहे. आणि मग याच्या व्यतिरिक्त काय जाणणे असे म्हटले? जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप जाणणं म्हणजेच जाणणे म्हटले. त्याचप्रमाणे देवाने काय सांगितलं? निरांबलतेचे लक्ष्य निरांबलम, निरावलंब. जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर समजून घेतल्यानंतर आपल्याला जे निरावलंब व्हायचं आहे ती आपल्याकडून होत नाही. आपल्याला तर समजायला लागलं. म्हणून परमेश्वरानं जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर जैसे ऐसे तैसे जाणीचे. जाणीचे जाणलं, पण पुढं काय? येतुलेनी कपाळावरी फाळुके घालून जावं लागेल. एकदा का जाणलं का मग तिथून पुढं फक्त कपाळावर फाळुके घालून जायचं आहे. आणि जेत गेले मेल्याची सुधी न लावे. जिथं गेलं का मग तुम्हाला कोणत्याच प्रकारची अभिलाषा नाही, स्वार्थ नाही, दृष्टपर भाव नाही, शुद्ध नाही, मेल्याची शुद्धी न लावे. जसं एखादा माणूस जातो, त्याला काय आहे का शुद्ध? मग आता तोची व्हावं, तोची भेटावा. आता काही जाणणं नाही राहिलं, काही अभ्यास नाही राहिला, आता त्या अपेक्षा नाही राहिली. 4 पदार्थ जाणून परमेश्वर कळाला, समजला. धर्म काय, कशासाठी आहे, त्या प्रक्रियेतून आपण पूर्णपणे पुढं सरकलो. आणि आता आपल्याला फक्त आणि फक्त स्मरण करावंसं वाटतं, दुसरं काहीच करावंसं वाटत नाही. त्याची आवड निर्माण झाली. आता नामस्मरण करावंसं वाटतं. एकांतात बसून निवांत कुठंतरी जायचं आणि देवाला आठवायचं, देवाला स्मरण करायचं. किती केला तरी आपलं मन भरत नाही, आता समाधान पावत नाही. इथं आता गाठ्यांचा विषय नाही राहिला, इथं तासांचा विषय नाही राहिला. निरंतर कंटिन्युटी. हे सर्व समजल्यानंतर त्यातून आता बाहेर पडलो आपण. जीव हा जीवातून बाहेर पडला, जीव हा देवतेतून बाहेर पडला, जीव हा प्रपंचातून बाहेर पडला. आणि आता कुठं? परमेश्वराला लागला आहे. आता तिन्हीतून तो जीव बाहेर पडल्यानंतर त्याचं अस्तित्वच राहिलं नाही. आता शुद्धी न लावे, त्याला काही आता ओळख राहिली नाही. आता फक्त आणि फक्त तो त्याचा झाला आणि देव त्याचा झाला, तो देवाचा झाला. त्याच्यामुळं काही जाणण्याव्यतिरिक्त आला त्याला काही अपेक्षा राहिली नाही. आणि हे करत असताना परमेश्वर काय म्हणता, हे देखील तैसे आठवीचे. आता आपण तर पाहिलं नाही देवाला, मग कसं आठवायचं, कसं स्मरण करायचं? म्हणून ज्ञानानंतर, त्यागानंतर, आचरणानंतर, अनुसरणानंतर परमेश्वराने नामस्मरण सांगितलं. आणि त्यानंतरचं नामस्मरण हे आपल्याला आवडी देत असतं, सुख देत असतं. किती करावं याची अभिलाषा वाढवत असतं. किती केलं तर कमीच वाटतं. आता नामाव्यतिरिक्त तुम्हाला काहीच आवडत नाही. आणि ते नाम घेता क्षणी आपल्या हृदयामध्ये एक सत्व निर्माण होतं. कारण ते नाम आता कोणाचं आयऱ्यागायऱ्याचं नाही आहे. अनंत ब्रह्मांडाने सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे, या 4ही पदार्थाच्या व्यतिरिक्त असलेला जो परमेश्वर आहे त्याचं नाम आहे. आणि त्यांनी स्वतः येऊन आपल्याला ते दिलं आहे, अवतरे बोधाद्वारे दिलं आहे. याची जाणीव आता आपल्याला झाली आहे.
म्हणून आता कधी भेटशील, तो ध्यास लागलेला आहे आणि म्हणून त्याला आपण आता आठवायला लागलो आहे. आपण आता स्मरण नाही करत, स्मरणाच्या पलीकडची जी प्रक्रिया आहे ती आठवणे, आता आठवायला लागलो आहे आपण. देवाने सांगितलं वंदू दिवस जाऊन येऊ तिचे, 5-10 वेळा, 2-4 वेळा, 1-2 वेळा, नाही तर एक तरी वेळा मला आठव. त्या चांगदेवाला सांगताना देवाने काय सांगितलं, मला आठव, विसरू नको. ते आठवणं आता देवाला अपेक्षित आहे ना. आपण त्या पद्धतीनं आता आठवायला लागलो आहे. अगोदर स्मरण करतो आहे, आता आठवायतो आहे. म्हणजे स्मरणात आणि आठवण्यात काय फरक आहे? सूक्ष्म भेद आहे. स्मरण करणं, एखाद्याची आठवण येते आपल्याला किंवा त्याचं चिंतन करतो आपण, अरे हा असता तर, हा यायला पाहिजे, खूप वेळ झाला, का येऊ नाही राहिला, का येऊ नाही राहिला. त्यावेळेस आपला काहीतरी स्वार्थ असतो, काहीतरी अडलेलं असतं, त्याची आपल्याला मदत पाहिजे असते. आणि आठवायला लागल्यानंतर त्यांनी यावंच अशी अपेक्षा नसते. तो असतोच आपल्याजवळ. आठवणं म्हणजे आपल्याजवळ असणं, स्मरण करणं म्हणजे त्यांनी आपल्याजवळ येणं, म्हणजे सहाय्य करणं, हे देणं ते देणं. हा फरक आहे दोन्हीतला, सूक्ष्म फरक आहे हा. अनुभूतीतून तुम्हाला तो स्वतःला अनुभवावा लागेल, प्रचितीला यावं लागेल, आणावं लागेल. मग बाबा आठवणं कसं काय, सांगा कसं काय, ते असं सांगण्याचा विषय नाही, शब्दात बसवण्याचा विषय नाही आहे. हा अनुभूतीचा विषय, हा प्रतीचा विषय. कारण त्या लेवलला तर तुम्ही गेलेले असतील तर तुम्हाला तसं होईल. मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगितल्यानंतर तो तुम्हाला येईलच याची काही गॅरंटी नाही, ते रहस्य असतं. तर कोरडेपणाने का ओल्या गुणांनी, कोणत्या हेतूनी, कोणत्या अपेक्षेने आपण करतोय त्यावरती नामस्मरणाचा हा दरवाजा अवलंबून असतो. एकदा का त्याला काहीच राहिलं नाही ना, तो काहीच अपेक्षा करतो, फक्त नामस्मरण. देवाने तर निरंतर आठवायला लावलं. निरंतर आठवणं होईल का आपल्याला? होऊ शकत नाही. परंतु ज्या अर्थी देवाने सांगितले त्या अर्थी होऊ शकतं, कारण ती ब्रह्मवाणी. आपण कसं म्हणायचं का निरंतर आठवी असं देवाने म्हटलं आहे आणि कसं शक्य आहे? शक्य आहे म्हणूनच सांगितलं आहे ना. एकदा दुर्योधन श्रीकृष्ण महाराजांकडं जातात, ते म्हणतात उठसूट फक्त अर्जुनाचंच नाव घेतात तुम्ही. का नारायण जातात, कोण जातं? नारद मुनी जातो, उठसूट अर्जुनाचंच नाव घेतात. म्हणले मी का घेतो, चला आपण पाहून येऊ. बघा म्हणे आता तुम्ही रात्र झाली, तो जाऊन झोपला त्याच्यात, आम्ही तुमची उलट चिंता करतो, तुमच्याजवळच आहे. अर्जुन ठिकाणी, ज्या ठिकाणी ते शयनगृहामध्ये झोपलेले होते, त्यावेळेस जसं जवळ जातात तसं श्रीकृष्ण 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 असं आवाज त्यांना येतो. ते नारद मुनींना असं वाटतं का ते स्मरण करत असतील म्हणून आवाज येतोय. देव बाहेरच उभे राहिले, म्हणले जाऊन बघा. ते म्हणले बघू, किती वेळ करणार आहे, पाहतो. तर झोपलेले अर्जुन देव, झोपलेले पण आवाज येतोय. म्हणले झोपता झोपता स्मरण करत असतील, पण आवाज कुठून येतोय? एक तर आवाज कुठून आला पाहिजे? तोंडातून. परंतु सगळीकडून येतोय, साऱ्या शरीरातून आवाज येतोय, प्रत्येक रंध्रातून आवाज येतोय. कृष्णमय झाले ते, त्यांना झोप नाही. समोरच्याला दिसतंय फक्त झोपले, परंतु ते स्मरणातल्या त्या अवस्थेला गेले. आपोआप आता इंद्रिय, प्रत्येक शरीरातला प्रत्येक भाग आता फक्त आणि फक्त नामस्मरणात गुंतलाय. आता वेच निर्माण झाली, वेद निर्माण झाला. आपण एखाद्या वेळेस असं गर्दीत जात असतो आणि एखादी व्यक्ती आपल्या जवळून जाते, ती आपल्या ओळखीची असते, आपले संबंधी असते, एकदम जवळचे असतात आणि अगदी जवळून जातात. आपण त्याला पाहतो, आपल्याला वाटतं याने आता ओळखीचा आहे, तो येईल, बोलेल आपल्याशी, परंतु तो त्याच्या तंद्रीतच निघून जातो. तो दुसऱ्या दिवशी भेटतो, काल तुम्ही मला पाहिल्याचं न पाहिलं केलं, कुठं भेटलंच नाही, कुठं आपली भेट झाली? तो म्हणे अहो नाही का, असं मेन रोडला मी चाललो होतो, तुम्ही चालले नाही, मला दिसलेच नाही. यांनी त्याला पाहिलं, त्यांनी याला का नाही पाहिलं? तो कुठंतरी त्याचा वेधलेला होता, तो कुठंतरी वेच झालेला होता. तो काहीतरी तंद्रीत होता, काहीतरी विचार करत होता.
त्याच्यावर त्याला कोणीच दिसत नव्हतं. त्याची बुद्धी आता तिथं लागलेली होती. तुम्हाला काहीतरी अनुभव आला असेल, तुम्ही गाडीत प्रवास करताय, बसमध्ये प्रवास करताय, ट्रेनमध्ये प्रवास करताय, गर्दी असते मागं पुढं सर्व, आपल्याकडे बॅगा असतात, खिशात पैसे असतात. मग आपल्याला संशय येतो की आपल्या पाठीमागच्या खिशामध्ये पाकिट आहे, त्याच्यात पैसा आहे. आपण पुढं पाहतो आहे, पुढं बसलेलो आहे, किंवा तुम्ही बी सीटवर बसलेले, बॅग जवळ ठेवलेली आहे. तुम्हाला संशय येतो चोरली बिरली तर. आता पाहतात तुम्ही समोर, पण तुमचं ध्यान कुठे आहे? आता ध्यान कुठे आहे तुमचं? पाकिटावर आहे, बॅगेवर आहे. तुम्ही त्या बॅगेकडे पाहत नाही आहे, त्या बॅगेला हात लावलेला नाही आहे तुम्ही, पण तुमचं मन जे आहे, बुद्धी जी आहे, तिथं वेचलेली, वेधलेली. थोडी जरी हालचाल झाली, स्पर्श झाला, तरी त्या बुद्धीला कळतं. तुमचं आता पूर्ण मन तिथं वेचलेलं असल्यामुळं काही हालचाल होती आहे का? कोणी काही प्रयत्न तर नाही करत चोरण्याचा, पाकिट काढण्याचा, बॅगेमध्ये हात घालण्याचा. तुमचं आता पूर्ण मन तिथं आहे. आता शरीरातला कोणताच भाग कार्य करत नाही. आता एकच भाग कार्य करतो आहे, आणि तो कुठं करतो आहे? जिथं वेद आहे तिथं वेचलेले. तसं परमेश्वराचं स्मरण करत असताना तुम्ही काही करा, कामं करताय, परंतु तुमचं जे मन आहे, तुमची जी बुद्धी आहे, ती परमेश्वराच्या ठिकाणी वेचलेली पाहिजे, वेधलेली पाहिजे. आणि असं जर असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कर्म करत असेल, तर ते कर्म न करण्यात जमा होतात. कारण जीव हा एका वेळेस एकच करतो. तुमची बुद्धी, तुमचा वेध तिथं असल्यामुळं तुमचं कंटिन्यू तिथंच आहे. आता ही एक साधना आहे, हे काही लगेच कोणालाही तयार होत नाही. मी आता बोलतो आहे, मी जर तुम्हाला म्हटलं मी बोलतो पण माझं नामस्मरण नाही चालू आहे, तुम्हाला खरं वाटेल का? गप्पा मारतो आहे, चालू आहे, प्रवास करतो आहे, चालू आहे, समोरच्याच्या लक्षातही येत नाही, लक्षात येणार पण नाही. परंतु ते आतली जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा मात्र तिथं लागलेली. मी बोलतो आहे, श्वासोश्वास चालू आहे, हे तुम्हाला मात्र पटेल. तुम्ही जर म्हणले मी बोलताना माझा श्वासोश्वास लॉक राहतो, बंद असतो, खरं पटेल का? खरं वाटेल का? तुम्हाला माहिती ते प्रमाण आहे. ते ज्या अर्थी तुम्ही बोलताय त्या अर्थी श्वास चालू आहे म्हणून बोलताय, कारण जिवंतपणाचं तेच लक्षण आहे. ह्याचं प्रमाण तुम्हाला काही देता येणार नाही. याचं प्रमाण काय देता येईल? देता येईल प्रमाण. आपण आपल्याला विसरलो तर आपण आपल्याला विसरतच नाही. 9 दिवस झाले आपल्याकडे मोबाईल नव्हता, पण मोबाईल हातात पडताच आपलं काय झालं? विसरलो का आपण? 9 दिवस नाही आपण मोबाईल हात लावलेला, काही फरक पडला नाही. आणि प्रॅक्टिकल आपल्याला दिलं. आता 1 दिवसांनी काय जरी बाबांनी दिला तरी तसाच ठेवून द्या चार्ज करून. परंतु 9 दिवस तुम्ही मोबाईल जरी नव्हता तर मोबाईलचं चिंतन होतं, घरच्यांचा वेच होता, इथं सत्संगापुरते होते, आणि होते का नव्हते हे तुम्हालाच माहिती. आणि हे प्रॅक्टिकल मी दिले तर तुमच्या लक्षात येईल. कारण मी पहिल्या सत्संगाचा जर काही प्रश्न विचारला, सांगता आलं तर इथं होते, सांगता नाही आलं तर इथं नव्हते. तुम्ही लगेच ओपन, लगेच फोन, उद्या येतो संध्याकाळपर्यंत, मी इकडून येतो, तिकडून येतो, याला घेऊन येतो, त्याला घेऊन येतो, सुरू झाले तुमचे फोन. वेच कसला आहे? कशाने काय फरक पडतो? जेव्हा कशाचीच अभिलाषा नसेल आणि त्यावेळेस स्मरण कराल, त्यावेळेस ते प्राप्तीला नेणार आहे. साऱ्या गोष्टी ठेवून सारं करायला लागाल तर होईल का? कारण मराठीत त्याला काय म्हणतात, एक ना धड बाराभर चिंध्या. काहीच होत नाही. एक तर मानसिकता राहते, संस्कार चिटकतो. देवाचं दयाळू माळू कृपाळू पण आहे म्हणून चाललं आहे. तुम्हाला सांगितलं स्मरण करा, पण कामही करा. मग आता स्मरण जर तुम्ही आतून करत असेल तर काम आठवेल का?
आणि काम मनातून करत असेल आतून, तर स्मरण होईल का? प्रक्रिया दोन आहे, करायची एकच आहे. एक बाह्यांगाने, एक अंतरांगाने. जी अंतरांगाने आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या स्मरणात राहील. बाह्यांगाची एक रूटीन होईल. जेव्हा गाडी चालवता, आता तुम्ही गाड्या चालवतात बरेच, 2 व्हीलर 4 व्हीलर, आपल्याबरोबर घरचे असतात, मित्र असतात, पाठीमागं असतात, बाजूला असतात. आपण गाडी चालवतो आहे पण गप्पा मारतो आहे ना. आज झालं आहे का नाही गाडी चालवताना गप्पा नाही मारायचे, मला जमत नाही. नवीन नवीन झालं असं. गाडी चालवताना गप्पा मारायला लागलो का आपलं लगेच दुर्लक्ष व्हायचं, भीती वाटायची ॲक्सिडेंट होतो का काय, गप्प बस रे मी गाडी चालवतो आहे. पण नंतरच्या काळामध्ये एवढं ते नॅचरल झालं की आपण गाडी चालवतो इथं आपलं डोकं अजिबात नाही, आता अजिबात विचार करत नाही. त्याच्यासाठी अजिबात आपलं आता कोणतंच एफर्ट्स नाही, कोणतीच ताकद आपण लावत नाही. आता आपली ताकद गप्पा मारण्यामध्ये, अगदी तत्त्वज्ञानाच्या गप्पा, ह्या गप्पा त्या गप्पा सारं चालू आहे. कारण आता ते नॅचरल झालं आहे. राईटला जायचं, इंडिकेटर आपण हात लावतो, गिअर बदलतो, क्लच दाबतो, ब्रेक दाबतो, नॅचरल झालं. याच्यासाठी आता डोकं लावायचीच गरज नाही पडत. क्रिया दोन आहे की नाही, याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, त्यासाठी नॅचरल झाले. नॅचरल का बरं झालं? ते गाडी चालवणं हे नॅचरल का झालं? ते वारंवार करतो आहे आपण. सायन्स काय सांगते, एकच प्रक्रिया जर 21 दिवस कंटिन्यू केली तर त्याची जी फाईल आहे, त्याची जी यंत्रणेची फाईल आहे टेक्निकली, ती सेव्ह होते. आणि ज्यावेळेस त्या गोष्टीला सुरुवात होते ते आपोआप शरीर ओपन करतं आणि ते चालत राहतं. बाकी आता त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी कोणती एनर्जी द्यायची गरज नसते. तसं वारंवार स्मरण करत आपण उपदेश घेतल्यावर स्मरण करतो आहे. ते स्मरण संस्कार रूपी असल्यामुळं पुढं जाऊन आपल्याला इतकं ते नॅचरल करायचं का फक्त स्मरण करायचं, आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. स्मरण चालू राहिलं पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी पण आपोआप होत राहिल्या पाहिजे. ते इतकं नॅचरल, इतकं स्वभावात झालं पाहिजे. त्यावेळेस निरंतर स्मरण करू आपण. मी तुम्हाला सांगितलं काय बघा, आता तुमचं मन बुद्धी एकाग्र करायची आहे, त्या नामावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीच आठवायचं नाही, काहीच लक्ष द्यायचं नाही, कुठं काही बघायचं नाही. आणि मग अशी प्रक्रिया करत असताना तुम्ही या फिरून या, जरा जा, किचनकडे जा, गेटकडे जा, कुठेही जा, बेल वाजेल तेव्हा तुम्ही आतमध्ये यायचं, अशी मी तुम्हाला कमांड दिली. आणि मग तुम्हाला विचारलं, सांगा काय काय दिसलं? मग म्हणलं डोंगर दिसले, मोटरसायकल जाताना दिसली, ट्रॅक्टर दिसला, पक्ष्याचा चिवचिवाट आला. मग आता तुम्ही खरंच स्मरण करत होते का? एखाद्यानं मला काहीच कळालं नाही, काहीच समजलं नाही, मी पण चक्कर मारून आलो, कारण मी तिथं वेधलेलं होतं, तिथं वेधलेलं होतं. आता हे निरंतर स्मरण, त्या दिवशी मी तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्हाला बोललो ते नामाशी आता निगडीत आहे, त्यावेळेस येईल, मी तुम्हाला सांगेल. डोळे बंद करा, आवाज ऐका, बारीकातला बारीक आवाज ऐका. मग नंतर तुम्हाला सांगितलं का सांगा आता कशा कशाचा आवाज. कोणी म्हटले बुलेटचा आवाज आला, कोणी म्हटले एकदम पक्ष्यांचा आवाज आला, पोरं जात होते त्याचा आवाज आला. नंतर मग मी तुम्हाला काय कमांड दिली, श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासावर लक्ष केंद्रित करायला लावल्यानंतर परत तुम्हाला विचारलं की आता काय काय जाणवलं. जे पहिलं जाणवलं होतं तेच तुम्हाला जाणवलं, कारण श्वासावर लक्ष केंद्रित झालंच नव्हतं तुमचं. जर कमांड मी श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दिली होती तर तुम्हाला ऐकायला यायलाच नव्हतं पाहिजे, पण येत होतं. याचा अर्थ तुम्ही तिथं कमांड नीट पूर्णपणे केली नव्हती. तसं परमेश्वराने आपल्याला कमांड दिलेली आहे. नाम लीळा मूर्ती चेष्टा ही सिस्टमने आपल्याला स्मरण करत असताना जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे,
फक्त आणि फक्त स्मरण करायचं आहे. म्हणून नाम ह्या प्रक्रियेच्या पलीकडचं आहे. सर्व शेवटचा दरवाजा येतो. शेवटच्या दरवाज्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला फक्त नामस्मरण करायचं. पण कधी करायचं आहे? शेवटच्या दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी. हा मुख्य दरवाजा आपण काय पाहिजे सकाळी? अनुसरणाचा. तो मुख्य दरवाजातला हा मुख्य विधी आहे. मुख्य दरवाजापर्यंत आलो, त्यातून बाहेर पडलो. आता त्यातला मुख्य विधी काय आहे? त्यावेळेस ते तिकडं घेऊन जाणार आहे. परंतु आम्ही नुसते कपडे घातले, अनुसरलो नाही, तरी ते नामस्मरण मग आपल्याला प्राप्तीला नेणार आहे का? तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही राहिला. आम्ही फक्त कपड्याने वेगळे दिसलो आणि तुम्ही कपड्याने वेगळे दिसतात. बाकी सेम टू सेम आहे. त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय आम्ही बी तिथपर्यंत पोचत नाही. त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय तुम्हीही पोचत नाही. एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यात, दुसऱ्या दरवाज्यातून तिसऱ्या दरवाज्यात जात 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 ती प्रक्रिया आपल्यावरती जेव्हा आपण करू तेव्हा आपोआपच आपल्याला शुद्धता येईल. मी सकाळी काय सांगितलं की आता तुमच्यात काय बदल झाला आहे, घरी गेल्यानंतर काय बदल अपेक्षित, तुम्ही कसे वागाल, कसे राहाल, कसे बोलाल, कसे उठाल, काय कराल नेमकं. नाही म्हटले थोडेफार त्याग करू, थोडाफार बदल करू. थोडाफार तो कोणता, थोडाफार तो कोणता, असं करत 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 मलाच सांगावं लागलं का थोडाफार म्हणजे हा. ही प्रक्रिया आहे ना. थोडाफार म्हटल्याने थोडाफार होत नसतो. ती प्रक्रिया आपल्याला करावं लागते. त्यासाठी लक्षात ठेवावं लागेल, जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तमतम नाही करायची, चिडचिड नाही करायची आहे, अपेक्षा नाही करायची आहे, तक्रारी नाही करायची आहे. पोरगं रडायला लागलं पण मी आता तिथं नाहीच आहे, असून नसल्यासारखं व्हायचं आहे. म्हणजे असून नसल्यासारखं व्हायचं आणि पोरगं रडायला लागल्यानंतर तर आपण डिस्टर्ब होणार आहे, ओरडणार आहे. पोरगं रडत आहे दिसत नाही का, मोबाईल वाचतोय कळत नाही का, ऐकायला येत नाही का. मग काय करायचं आहे? ड्युटी येऊन करतो येऊन आपण करायचं आहे. आपण त्यातून बाहेर पडायचं. हा बदल अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात काय, स्थिरतेला पोचायचं, स्वस्थ व्हायचं आहे, शांत व्हायचं आहे. जेव्हा असं व्हाल ना तेव्हा तुमचे BP शुगर आहे ते बी निघून जाते. त्याच्यामुळं ते त्या गोळ्या काय करतात, ते थांबवतात, ते दाबतात. असं नॅचरल जर केलं तर त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कारण त्याचा डायरेक्ट मनाशी संबंध आहे. मन 80% डिस्टर्ब आहे, शारीरिक 20% राहिले. आजार हा फक्त कोणताही आजार हा 80% असतो मानसिक, 20% शारीरिक असतो. परंतु तो मानसिक जास्त असल्यामुळं आपण जास्त विचार चिंतन करून अधिकाधिक आजारी पडत असतो. म्हणून आपल्याला ही सवय लावावं लागणार आहे, प्रॅक्टिस करावं लागणार आहे. जेव्हा असं तुम्ही स्मरणाला बसाल तेव्हा तुमच्या कमरेला कळ लागणार नाही, तुमचे डोळे लाल होणार नाही. खूप वेळ झाला आम्ही स्मरण करतोय, 2 गाठे झाल्या, 4 गाठे झाल्या असं जाणवणार नाही आहे. आता 25 गाठ्या जरी झाल्या तरी तुम्हाला वाटतं एखादीच गाठी झाली वाटतं. परंतु अलीकडची जेव्हा तुम्ही करत होत्या तेव्हा 1 गाठी झाली तर तुम्हाला वाटत होतं 15 गाठ्या झाल्या होत्या. उलटं झालं का नाही? 1 गाठी करताना 15 गाठ्या झाल्या असा भास होत होता. आता 25 गाठ्या झाल्या तरी एकही गाठी झाली नाही असं जाणवायला लागलं आहे. म्हणजे समाधान नाही आता. कारण इकडं समाधान पावले म्हणून आता तिथं समाधान नाही. तो आता आवडायला लागला, हृदयात आलेला आहे. खऱ्या अर्थाने परमेश्वर हृदयात आलेला आहे, हृदयगाम्य झाला आहे. देव काय म्हणतात, देवता हृदयाशी. तुमच्या हृदयात एकदा तो आला की अनंत सामायित येतं, अनेक न सामाय. मग आता काहीच नाही आवडत. आता तोची व्हावं तोची भेट. आता फक्त त्याचं नाम आठवतं, स्मरण आवडतं. अन्य वार्ता ऐकायला आवडत नाही, बोलायला आवडत नाही. आता टी व्हीवरच्या मालिका आवडत नाही, याचं त्याचं उटाळे काटाळे करायला आवडत नाही, काहीच आवडत नाही. आता फक्त देवाचं नामस्मरण करायला आवडतं. कारण यातून आता बाहेर पडलो ना आपण. संत सामुग्री असंत सामुग्रीच्या त्या प्रक्रियेमध्ये आपण आता बसलो आहे, यातून बाहेर पडलो आहे. सारे दरवाजे आता पार केलेले. कोणता दरवाजाच नाही राहिला आता. आता शेवटचा दरवाजा नामस्मरणाचा तेवढाच बाकी राहिला आणि तोच करतो आहे आपण आता. त्याच्यामुळे आपल्याला काहीच आवडणार नाही आणि ते नाम आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, ते स्मरण आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार. ते थोडं जरी केलं तरी ते पदरात पडणार, ते लेखी लागणार आहे. देवाने सांगितलं असं निदानी आता आपल्याला किती स्मरण करायला लावलं, 1 प्रहर 3 तास, ते बी लेखी लागलं पाहिजे. तर 9 तास जेव्हा स्मरण करू आपण, धर्माला लावू, मग सत्संग आहे,
वाचन आहे, चिंतन आहे, स्मरण आहे, तेव्हा 3 तास एक लागण्याची शक्यता आहे. आपण 3 तास नाही करत तेव्हा 3 तासाचं लेखी लागण्याचा विषयच नाही. म्हणून त्या परमेश्वराला त्या नामस्मरणातून आपल्याला आठवायचं, असं आठवायचं की आपण आपल्याला विसरलो पाहिजे, आपलं अस्तित्व आपण बाहेर पडलो पाहिजे, त्यातून आपण निघालो पाहिजे. मी माझ्यातून निघालो आणि तिथं गेलो का आता या शरीराचं मला, या मनाचं, या बुद्धीचं, आपल्या स्वतःच्या विचाराचं स्पर्शच होत नाही. आणि त्याच्यावरती देवाने भरपूर दृष्टांत पण आपल्याला सांगितले. त्या दृष्टांतातूनही परमेश्वराने आपल्याला नामस्मरणाची महती, ते नामस्मरण कसं घ्यावं, कशा पद्धतीने घ्यावं, ती सिस्टम आपल्याला सांगितली. आपल्याला फक्त एकच सिस्टम आहे, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, ती बी पुरी करत नाही आपण. एकीकडे जीव एखादी आहे असं परमेश्वराने सांगितलं आहे, आणि एखादी जीव आता 4 प्रक्रिया कसा करेल? नामही घेतोय, लीळा आठवतोय, मूर्ती पाहतोय आणि चेष्टाही चिंतन करतोय. होईल का 3 प्रक्रिया? परत वरून 5वी प्रक्रिया काय? गाठी ओढतोय की नाही? किती प्रक्रिया झाल्या ना? आपल्याला एकच प्रक्रियेत बसायचं आहे. त्या प्रक्रियेत बसायला आपल्याला जीव एखादी असल्यामुळे त्या प्रक्रियेत आपल्याला बसावं लागेल, तेव्हा ते होईल. आपण एवढ्या साऱ्या प्रक्रिया करू शकत नाही. मग काय, नाम घेताना आपण नामातून निघून लीळेत गेलो, लीळेतून गेलो मूर्तीत गेलो, मूर्तीतून चेष्टेत गेलो, तिथं स्थिर झालो. जेव्हा पुढं जाईल तेव्हा मागचं संपलं पाहिजे ना. आता जेव्हा अनुसरणात आलो, आपण अनुसरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडलो आहे, आता हे मागचं जे आहे याचं काही राहिलं का? यातून बाहेर पडलेलो आहे आपण. आता आपल्याला फक्त स्मरण करावंसं वाटलं पाहिजे. एक ड्युटी करतोय म्हणून या गोष्टी नंतरच्या काळामध्ये ते बी परमेश्वर कडून ते सेवादास्य असेल, निमित्तचं असेल, परमेश्वराच्या कडेने. आता आपल्या कडेने काहीच नाही, आमच्या कडेने आम्ही काहीच केलं नाही पाहिजे. आता देवाच्या कडेने जे बी आहेत, आमच्या कडेने आम्ही आता फक्त स्मरण केलं पाहिजे. मला तोच आठवला पाहिजे. जाण्याची इच्छा नाही, कुठं सांगण्याची इच्छा नाही, बोलण्याची इच्छा नाही, परंतु आता देवाच्या आदेशाने, देवाकडून सेवा म्हणून आली तर मग जायचं आहे फक्त तेवढ्यासाठी. बाकी नामस्मरण. कारण आता तोची व्हावं, तोची आवड, ते कळालं आहे, समजलं आहे, लक्षात आलं आहे. परंतु देव म्हणतात हा आदेश आहे तुम्हाला. आमच्याकडून 2-4, तुमच्याकडून 5-7. जीव जीवाचा ऐकतो, आपताचं वाक्य लागे. स्तंभ ऐका ते निमित्त करून बोली जेल, स्तंभ ऐका ते निमित्त करून उद्धरी जेल. त्या सिस्टमचा एक भाग आता आपण झालो आहे. त्या प्रक्रियेचा, आनंदाच्या मिशनचा एक भाग आपण झालो आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतं इकडं जाय ते कर, तिकडं जाय ते कर, तिकडं जाय ते कर, म्हणून करायचं आहे. पण मला पैसा भेटतोय म्हणून करत असेल तर त्या परमेश्वराच्या आदेशाने आहे का मग? सेवेने आहे का मग? नाही. हेतुपर करत असेल तर मग ती सेवा परमेश्वर स्वीकारतील का? नाही. त्याला निमित्त करीतील का? नाही. त्याला दास्य देऊन ते दास्यमोचक या सिस्टममध्ये त्याला बसवतील का? नाही. कारण त्याचा हेतू वेगळा, बदलला आहे. परमेश्वराच्या कडीने जे जे झालं ते करायचं आहे. बाकी आपलं फक्त स्मरण करायचं. उद्देश आपला, ध्येय आपला जो आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि हे करत असताना ऐकलेला जो अर्थ आहे, देवाने सांगितलेला जो अर्थ आहे ते मनन करायचं आहे. आपण अभ्यास केलेला आहे, सत्संग ऐकलेला आहे, गुरुजनांकडून काहीतरी आपण शास्त्र घेतलेलं आहे, ते मनन करायचं. का मनन करायचं? का चिंतन करते? हृदयगाम्य करायचं, आपल्याला हृदयात बसवायचं. ते हृदयात आलं का त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायची इच्छा होणार नाही. आणि मग आपण स्थिर होऊ, शांत होऊ, आणि त्या स्थिरतेतून जे स्मरण होईल ते आपण तिथपर्यंत पोचू. रोहंतल्याच्या दृष्टांताप्रमाणे
ते जनावरं शांत बघा तुम्ही जर थोडंसं डोळे उघडे ठेवून जर बघत असाल तर दिवसभर खातात, परंतु बसल्यानंतर रवंथ करतात. पण ते रवंथ करताना आहे ना अगदी एकाग्र होऊन रवंथ करतात. ते डोळे वगैरे बंद केलेले राहतात, मस्त त्याच्या मस्तीत रवंथ करतात. पाहिले कधी? त्याच्या आजूबाजूला आपण जातो तरी त्याच्या लक्षात येत नाही का आपल्या बाजूने कोणी गेले. त्यालासुद्धा ते स्थिरता निर्माण करतात. आपलं तर डोळे बंद केलेले राहतात, स्मरण करतो, पण आजूबाजूचं सारं आपल्याला ऐकू येतं, लक्षात येतं. मधून डोळे उघडूनही पाहतो आपण कोण येतं आहे, कोण जातं आहे. त्यांना आपण त्या स्थिरतेला पोचतच नाही. तुम्ही कधी असं जाणवलं आहे तुम्हाला स्मरणाला बसलो आणि सारं आवाज येणं बंद झालं, स्वतःलाच विसरलो, किती वेळ झाला आपल्या लक्षातच आला नाही, कंबर दुखलं नाही, पायाला कळ आली नाही, कळ लागली नाही, आता काहीच स्वभावाला मात्रा बसली, तुम्हाला लक्षातच आलं नाही आपल्याला काय लागलं आहे, काय पाहिजे, काय गरज आहे, काहीच नाही. ते जेव्हा बंद झालं तेव्हा कळायला लागलं का अरे आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे, बाथरूमला जाण्याची गरज आहे, कोणीतरी येऊन गेलेलं आहे, कोणाची तरी गाडी उभी आहे. हे कधी? नंतर. झोपत जर आपण आहे तर काय होते आपल्याला कळतं का? झोपेतून उठल्यावर मग समजतं, कोण आलं, कोण गेलं, कोणी काहीतरी सांगितलं तर मग आपल्याला समजतं अरे असं आहे का, आम्ही झोपलेलो होतो, आम्हाला काही कळालं नाही. तसं स्मरणाची ती अवस्था पोचायचं तर तासनतास ध्यानाची पहिल्यांदी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. निर्विचार आपल्याला व्हावं लागेल. पूर्णपणे डोकं आपलं, मन आपलं खाली करावं लागेल, रिकामं करावं लागेल. नुसतं रिकामं असून उपयोग नाही, ते शुद्ध पण करावं लागेल. त्याच्यात कोणीच येणार नाही, काहीच राहणार नाही याची काळजी घेऊन एकदा का ते पूर्ण क्लिअर झालं, क्लीन झालं, स्वच्छ झालं, निर्विचार झाला, काहीच नाही, त्यावेळेस मग परमेश्वराचं नामस्मरण तिथून सुरुवात होते. आपल्याकडं सारं आहे, डोक्यात आहे, कानात आहे, नाकात आहे, विचारात आहे, बुद्धीत आहे, सारे आहे. आणि त्याच्यात आपण गर्दी करतो नामाची, गर्दी. तिथपर्यंत कसं पोचल? सारी गर्दीची गलबाला आहे आणि आपण इकडून जोरदार ओरडून त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला काहीतरी सांगत राहतो. तो म्हणतो असंच सांगतो, तो म्हणतो ऐकायला नाही येत, आपण ओरडून सांगतो. तसंच आहे आपल्या मनामध्ये साऱ्या गोष्टीची गर्दी आहे आणि तिथं स्मरण करायला पाहतो आहे आपण, गर्दी. देव म्हणतो ऐकायला येत नाही, समजलंच नाही, भेटलंच नाही, पाहिलंच नाही, आलंच नाही इथपर्यंत. त्याच्यामुळे ते जाणं परमेश्वरापर्यंत त्या सिस्टममध्ये आपल्याला बसावं लागेल. निरंतर स्मरण केल्या ईश्वरास सम होय, जैसा भिंगुरटीचा दृष्टांत सांगतात ना. स्मरणाने काय होणार आहे? ईश्वरास सम होणार आहे आपण, ईश्वर नाही होणार. कारण परमेश्वराला प्राप्त करायचं तर परमेश्वरासारखं व्हावं लागेल ना. साजेत व्हावं लागेल, कैवल्याशी केवळ व्हावं लागेल तर ते होईल. ती भिंगुरटी असते ना, ती काय करते, एका आळीला टोचते आणि त्याला घेऊन जाते. त्याला त्या फुलाच्या रंध्रामध्ये ठेवल्यानंतर ते बंद होते. त्याला अत्यंत वेदना होतात आणि त्या वेदनेने तो सतत त्या भिंगुरटीचं चिंतन करतो, इतकं चिंतन करतो की ती परत येईल, परत मला टोचील, परत येईल, परत टोचील, इतकं चिंतन करते की त्या चिंतनाने त्या आळीलाच पंख फुटतात आणि तीच भिंगुरटी होते. त्या समान झालं. तसं परमेश्वर म्हणतात आता इतकं साधर्म्य हो, इतकं स्मरण कर, आता तुला काहीच राहिलेलं नाही, साऱ्या याच्या पार गेलेला आहे, तू साऱ्या याच्या पलीकडे गेलेला आहे. आता त्यानेच तू माझ्यापर्यंत होणार, तेव्हा ती प्राप्ती होणार आहे. त्या नामाचा वेध, त्या नामाचा बोध, त्या नामाने साह्य, त्या नामाने प्राप्ती, ती अनुसरणाचा शिक्का पडण्याची ते अनुसरण त्या नामाने होणार आहे. त्या नामाने आपल्याला देव भेटणार आहे. आपण नामं घेतो ना, घ्यायचे म्हणून घेतो. ते नामं कशासाठी घेतो आहे, कोणत्या उद्देशी घेतो आहे आणि कसं घेतो आहे, त्यातून त्याचं रिझल्ट भेटत असतो. कोणती गोष्ट आपण कशी करतो त्याच्यातून जे आउटपुट भेटणार ते भेटत असतं. करायचं म्हणून करायची एखादी प्रक्रिया तर आउटपुट भेटणार नाही. सिरियसली केली, गांभीर्यपूर्वक केली
तर त्यातून आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला भेटतं. त्याच्यामुळं स्मरण हा शेवटचा दरवाजा जरी असला तर आरतीपूर्वक स्मरण केल्याने काय होतं, आर्ततापूर्वक, आवडीपूर्वक, तोची व्हावा तोची भेटावा या उद्देशाने केलेलं स्मरण काय होतं, सकळे ओकटे फेडूनी गोमटे करीती जैसा लेकरवाळ्या मातेचा. लेकरवाळी माता असते, तिला 2-4 मुलं असतात, रडतात, मग ती कशी सांभाळते, याला चॉकलेट देते तर गप, याला खाऊ देते तर गप, याला काहीतरी आणखीन खेळणं देते तो गप. पण एक असं असतं की ते रडणं थांबत नाही त्याला सारं देऊनसुद्धा. त्याला पाहिजे असते आईच. त्या आईला तर काम करायचं असतं, परंतु जेव्हा त्याचा हट्ट पाहते तेव्हा ती सारं कामं बाजूला ठेवते, त्याला कडेवर घेते. तिच्या लक्षात येतं, तिला जाणवतं की आता हा कशानेच थांबू शकत नाही. याला बिस्किटं द्या, याला चॉकलेट द्या, याला खाऊ द्या, याला खेळणं द्या, नाही, त्याला फक्त आता आईच पाहिजे असते. ती आई बाळाला घेऊन बाजारात जाते. बाजारात गेल्यानंतर गर्दी असते, तिला बाजार करायचा असतो. ती काय करते, आता बाळाला हाताशी धरून ती तिचं कामही करू शकत नाही. ती आयडिया काय करते, पदर देते. ते बाळ पदराला धरतं, त्याला आता गॅरंटी आली का आईचा पदर धरला आहे, आता मी काही चुकत नाही गर्दीत. आणि आईला गॅरंटी आली की यांनी पदर धरला आहे, आता हा काही चुकत नाही. ती तिच्या कामात राहते, तिच्या मस्तीत राहते. पण त्या गर्दीच्या गडबडीमध्ये त्याचा पदर सुटतो, तो चुकतो. आई चालत राहते. परंतु ज्यावेळेस तिने पदर धरला होता ना त्यावेळेस ते आईकडे ते सारखं हट्ट धरीत राहतं. खेळणं पाहिलं काही म्हणते मलाही खेळणं पाहिजे, खाऊचं दुकान आलं का मलाही खाऊ पाहिजे. ती आई म्हणते थांब, माझं झालं का तुला देते, माझं झालं का तुला देते. त्याच्यासाठी ते सारखं त्याचं रडरड चालू राहते, हट्ट धरत राहतं. आई होती तेव्हा, आता आई सुटली, तो चुकला, 4 लोक गोळा झाले, पोरगं कोणाचं आहे रडायला लागलं. आणि ते रडणं थांबवण्यासाठी ते लोक त्याला खाऊ द्यायला लागले, खेळणं द्यायला लागले, चॉकलेट द्यायला लागले. आता ते म्हणते मला ते नाही पाहिजे. 0 मिनिटापूर्वी त्याच्यासाठी ते रडणारं बाळ ते म्हणते मला हे नाही पाहिजे, मला आता आई पाहिजे. ते कशानेच आता थांबत नाही. जेव्हा आई भेटते तेव्हाच ते थांबतं. ज्याच्यासाठी रडत होतं ते भेटलं तर ते नको म्हणते. आता आपण कशासाठी आजही व्यास्मरण करतो आहे, आपण कशासाठी, आता सारं भेटणार आहे पण आपण म्हणतो आता ते नको, आता देव पाहिजे. आणि आजचं रडरड काय चालू आहे आपली, याच्यासाठी हे दिसलं का ते पाहिजे, ते बसले का ते पाहिजे, याच्याकडे दिसलं का आपल्याला ते पाहिजे. आपण कोणतं स्मरण करतो आहे, कोणत्या पद्धतीचं, कोणत्या भावाने, कोणत्या हेतूनं, कोणत्या उद्देशाने करतो आहे, त्यानुसार आपल्याला परमेश्वर त्या नामाचा आउटपुट देणार आहे, रिझल्ट देणार आहे. निरंतर परमेश्वराची आरती करावी, निरंतर परमेश्वराचा विरोह भाव, निरंतर. आता निरंतर एवढं सोपं नाही. निरंतर हा शब्द बोलता बोलता आपण बोलून गेलो, पण एवढं सोपं नाही. निरंतर म्हणजे कोणत्या प्रकारचा खंड न येता, खंड न पडता, सातत्यपूर्ण. आणि मग तेच तुम्हाला मी सांगितलं का तुमचा लक्ष वेध तिथंच असला पाहिजे, त्या परमेश्वरावरती. तुम्ही इकडं करताय, तिकडं करताय, इकडं जाताय, तिकडं जाताय, अनेक कर्म करताय. त्या कर्मातून तुम्ही तुमची ड्युटी आहे, कर्तव्य ते पार पाडताय. परंतु हे पार पाडत असताना तुमचं लक्ष मात्र कुठे आहे, फक्त आणि फक्त परमेश्वरावरती. ती जाणीव आता तुम्हाला झालेली आहे. याची आता तुम्हाला इच्छा नाही आहे, पण टेक्निकली अडचण आहे. याच्यातून निघता येत नाही, सोडता येत नाही. मजबुरी आहे तुमची, मजबुरी. म्हणून तुम्हाला हे करावं लागतं आहे. आणि अशा वेळेस मग तळमिळीत जन्मात ते धाडी तर परमेश्वर प्रेम अशी तळमळ करायची. तो वासनिक असतो, त्याला 4 गोष्टी कळतात, समजतात. आणि मी कधी अनुसरेल हा सतत दुःख करत राहतो, तळमळ करत राहतो. पुढं जायचं आहे पण पाठीमागं जबाबदारीचे जे दोर आहे ते बांधले गेलेले, सबंधी आहे, ते सोडत नाही आहे. आपल्याला
त्यांना सुटवत नाही आहे, सोडता येत नाही आहे, मात्र तळमळ आहे. मग तो सतत ध्यास करत राहतो, त्या ध्यासातून प्रयत्न करत राहतो, आयडिया वापरत राहतो, त्यासाठी मग प्रयत्न करत राहतो. सत्संग ऐका, संकल्प सोडा, निग्रह करा, हे करा ते करा, सारं ते करत राहतो. त्या प्रक्रियेतून परमेश्वर कधी होईल, कधी भेटेल, ही सतत तो आस धरून चालत राहतो निरंतर. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल तुमच्यावरतीच करावं लागणार आहे. एक दिवस असा निवडायचा का पूर्ण दिवस आपल्याला देवाला विसरायचं नाही, असं मनाला ठाम बजावून सांगायचं आहे. एक दिवस निवडा, 2 तास निवडा, 4 तास निवडा. कामं तर करावंच लागणार आहे, कामही करत राहायचे, परंतु त्याला विसरायचं नाही. ध्यान मात्र तिथंच, ती आंतरिक अटॅचमेंट फक्त तिथंच, ध्यास मात्र तिथंच, त्यावरच पूर्ण बुद्धी लक्ष केंद्रित झाली पाहिजे. आणि मग 4 तासानंतर का दिवसानंतर आपण विचार करायचा की किती वेळा आपण विसरलो आणि किती वेळा आपल्यापासून ते सुटलं. जर सुटलं नसेल तर कामं काय केले हे विचारलं तर तुम्हाला सांगता आले नाही पाहिजे. आणि एवढं ठरूनही जर तुम्हाला कामं तंतोतंत जसं आहे तसं सांगता येत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिकडं नव्हते. जीव इकडं असेल नाही तर तिकडं असेल, कुठंतरी एकाच ठिकाणी असेल. जीव एकादी आहे आणि हा एकादी जीवाचा हा धर्म आहे. तो कायमस्वरूपी एकटाच राहतो. परमेश्वरात प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या जीवाचं अस्तित्व वेगळंच राहतो, तो एकटाच राहतो. मी कधीतरी असं बसवतो सर्वांना, तो बंद करा डोळे, मी सांगतो ते कमांड ऐका, आणि मधून मधून मी पाहत राहतो तर लोक असे डोळे उघडून नाही पाहते. स्थिरता 15 मिनटं नाही करू शकत, 1 तास नाही करू शकत, आणि तो तुमचा बी अनुभव आहे. तर त्या परमेश्वराला अंतर्गाम्य करायचं आहे. तर 2 मिनटांनी, 5 मिनटांनी, 15 मिनटांनी, अर्धा तासांनी होईल का ते? नाही होणार. तीच साधना आहे. त्यासाठी तुमची शारीरिक यष्टी, मानसिकता, तुमची बौद्धिकता, तुमचं सारं ओके पाहिजे. आणि ते सर्व व्यवस्थित असेल तर मग ते ध्यानाचं, परमेश्वराचं ते स्मरण होईल, आणि ते स्मरण परमेश्वरापर्यंत पोचल, आणि त्या स्मरणाने मात्र आपल्याला जे परमेश्वराने सांगितले ते होईल. परमेश्वर तर दयाळू, माळू, कृपाळू म्हणून काहीतरी लोक म्हणतात आम्ही खूप स्मरण करतो बाबा, परंतु ते प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. हेतूच आहे ना, ते दृष्टपर आहे, ते हेतूने तुम्ही करत आलेले, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तुमचा कर्मवश आहे. तो जेव्हा जाईल तेव्हा जाणार आहे. कधीतरी असं होतं, कावळा बसायला आणि फांदी मोडायला, मग आपण म्हणतो हे करत होतो म्हणून ते झालं. कर्मवश आहे ते. किंवा आपली मानसिकता असते, स्ट्रॉंग होते, हे केलं आहे ना, देवावर निष्ठा असते, हे केलं आहे ना मग माझा देव करेल, हा भरोसा असतो. त्यातून बऱ्याचशा मानसिकतेतून बऱ्याचशा गोष्टी होतात. परंतु धर्म काय कशासाठी आहे ती गोष्ट मात्र मानसिकतेतून नाही होत नाही, ती रिअल जे आहे त्यातूनच होईल. आणि जर परमेश्वराच्या अनुषंगाने, परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे, हा धर्मावरून जायला नको, कारण सगळ्यांची विषय असता परमेश्वरांत आम्ही करतो, त्याला करावं लागते. तो दयाळू, माळू, कृपाळू आहे म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टीतून रिझल्ट भेटतो. आणि म्हणून आपण रिझल्ट भेटतोय अशी मानसिकता एकदा पक्की करून घेतली, म्हणून आपण त्या अंधश्रद्धेतून बाहेरच पडायला तयार नाही होतो. याच्यातून होते ना मग हे करा ते करा ते करा, एकातून एक एकातून एक एकातून पुढं सरकतच नाही आपण. म्हणून स्वजागृतीच्या नंतर आचरण आलं आहे. आचरण तर करायचं आहे, परंतु याला घेऊन कसं करता येईल? ते मिश्रता ठेवून आचरण करून उपयोग काय? ते कर्मकांड, ते विधी, ती अंधश्रद्धा जर माझ्या डोक्यात आहे आणि मग मी आचरायला लागलो, त्यागायला लागलो, अनुसरायला लागलो, त्याचा उपयोग काय? हे पूर्ण यातून बाहेर पडलं पाहिजे, तेव्हा ते स्मरण साधलं जाणार आहे, तेव्हा त्या स्मरणातून आपण परमेश्वरापर्यंत जाणार आहे.
म्हणून परमेश्वराचं जे नाम आहे त्यांनी सारं होतं. सुरुवात आपली तिथूनच झाली होती, एंड तिथंच होतो आहे. हा शेवटचा दरवाजा आहे, परंतु हा शेवटच्या दरवाजापर्यंत या साऱ्या दरवाजातून पास होऊन जर आलो तर ते नाम आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. बाकीचं तर परमेश्वराचं ना आपलं संधान फक्त टिकणार आहे. जरी तुम्ही कपडे नाही घातले, अनुसरले नाही, पण जरी ह्या एक एक स्टेपच्या दरवाजातून निघत आले तरी ते नामस्मरण तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. ज्ञानयुक्त. त्यानंतर ज्या ज्या आपण दरवाजे बघितले, एका एका दरवाजातून पुढं जात असताना त्यावेळेस ते केलेलं स्मरण मग तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे, कॉन्फिडन्स देणार आहे. त्याचं तुमचं जे सख्य आहे, तिची दृढता आहे, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती, ती प्रचिती तुम्हाला येणार आहे. एखादा अज्ञानी आहे, त्याला काहीच माहीत नाही, काहीच कळत नाही, साधा नामधारक आहे परमेश्वराचा, पण परमेश्वराला त्याचा अभिमान आहे आणि तो आवडीपूर्वक नामस्मरण करतो आहे. त्याला काहीच माहीत नाही, फक्त करतो आहे. आता त्याच्या पलीकडं एक व्यक्ती आहे की ज्याला 4 गोष्टी थोड्याफार कळायला लागल्या. सृष्टी का निर्माण केली, कोणी केली, कशासाठी केली, धर्म काय आहे, 4 पदार्थ काय आहे, आपण कोण आहेत, जीवेश्वर भाव, याचाही उमटला त्याचा उमटला, परंतु 4 गोष्टी कळायला लागल्या. लीळा काय असते, सूत्र काय असते. आता त्या नामात, त्यांनी केलेल्या नामात, यांनी केलेल्या नामस्मरणामध्ये फरक असेल की नाही. आता हा जो ज्ञानाचा आहे त्याच्या पलीकडं अजून दुसरा दरवाजा कशाचा, आता एक अज्ञानी आहे, एक समज झाली त्याला ज्ञानातून, त्यांनी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे, त्याच्यातून याच्यात फरक आहे. आता त्याच्या पुढं अजून एक ज्ञान आहे आणि सेवादास्याची प्रवृत्ती आहे. नम्रतेने तो करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, सेवेचा भाव आहे. आता याच्यापेक्षा याचं नामस्मरण पुढचं असेल की नाही. आता त्याच्या पुढचा दरवाजा कोणता आहे, ते नामस्मरण. त्या अशा पद्धतीनं तो करतोय, ज्ञानातून, समज घेऊन, दास्यातून, नम्रता होऊन, रंक होऊन. आता देव त्याला निमित्त करणार आहे. ज्याला परमेश्वराने कोणासाठी तरी निमित्त केलं, त्या परमेश्वराने त्याला निमित्त केलं म्हणजे तेवढ्या क्वालिटीला तो पोचला आहे. त्याची अवस्था त्याची आता त्या लेवलला झाली. आणि त्याच्या निमित्ताने परमेश्वराने कोणाला काही दिलं तर त्यांनी केलेलं स्मरण याच्यापेक्षा थोडं श्रेष्ठ असेल की नाही. आता पुढचा दरवाजा कोणता आहे, तो आता प्रत्येक गोष्टी विचार करतोय, नको चुकीचं करायला, नको वाईट बोलायला, नको वाईट दृष्टीनं पाहायला. मनाने नाही, बुद्धीने नाही, वाचेने नाही, कृतीनं नाही, वर्तमान काळातल्या कर्मावरती लक्ष ठेवून प्रत्येक पाऊल सावधपणे संत सामुग्री जोडायचा प्रयत्न करतोय. त्याला अभिलाषा येतात. कोणीतरी म्हणतं एवढेच पैसे स्कीममध्ये अडकव, तुला एवढे भेटतील, थोडासा खोटा बोल, तुला मी एवढे पैसे देईन, असं केलं तर असं होईल. तो म्हणतो नको, नाही, अजिबात नाही, नो कॉम्प्रोमाइज. आता असंत सामुग्रीकडे त्याचं अजिबात लक्ष नाही आहे. तो म्हणतो त्यापासून वाचायचं आहे. ऊर्ध्वगतीचा विचार, चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगली कृती करणं. आता याच्यापेक्षा याचं स्मरण चांगलं असेल की नाही. त्याला परमेश्वराचा अभिमान असेल की नाही, परमेश्वराचा त्याचा. आता संत सामुग्रीच्या पलीकडचं काय आहे, विशेष नाही. ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. ज्यांनी प्रेमाचे उपाय परमेश्वरांनी त्याच्याकडून जोडून घेतले, ज्यांनी प्रेमाचे उपाय जोडले, त्याचं स्मरण आणि बाकीच्यांचं स्मरण फरक आहे की नाही. सहज विचार करायचा. जो प्रेमाचे उपाय जोडला आहे तर त्याला परमेश्वराला प्रेम द्यायचं, त्याचं स्मरण. प्रेमाच्या पलीकडं काय आहे, अंधश्रद्धा कोणतीच जोपासत नाही. तो आता कर्मकांड काहीच करत नाही, त्याच्या बुद्धीला टचच होत नाही. तो म्हणतो असं कुठं असतं का, शक्यच नाही, माझा देव समर्थ आहे. त्याला कोणत्याही बी कर्मकांडाचा, विधीचा, अंधश्रद्धेचा स्पर्शसुद्धा होत नाही, विचारालासुद्धा नाही. तो आता क्लीन झाला, एकदम प्युअर. आता याच्यापेक्षा त्याचं स्मरण पुढचं असेल की नाही. आता त्याच्या पुढं काय आहे, आचरण तो कसं करतोय, शुद्ध करतोय. आता या साऱ्या गोष्टी
त्यांनी निकाली काढले आहे. आता म्हणितलं ते की जे माझं देवाने काय सांगितलं आहे, नो कॉम्प्रोमाइज, जे सांगितलं आहे येथून वाढले ते न की जे इथे म्हणितले ते की जे, बास आचरण करायला लागला आहे. आणि त्या आचरण करणाऱ्याचं स्मरण याच्यापेक्षा श्रेष्ठ असेल की नाही. आता आचाराच्या नंतर काय आलं, क्षणोक्षणी त्याग करायला लागला तो. हाला विखो पायी हाणावा, विषय नाही पाहिजे, त्याग. त्याला आता एक 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 गोष्ट सोडतोय तो. आता त्याग म्हणजे सोडणं. आता याच्यापेक्षा त्याचं स्मरण कसं असेल. आणि आता जो त्याग केला त्याच्यानंतर काय आलं, आता तो म्हणतो मला काहीच नको, मला काही इच्छाच नाही, काही राहिलंच नाही आपलं. आता मी देवाचा देव माझा, आता मला त्याग करायचा आहे. त्याग कशाचा करायचा आहे, सर्वस्वाचा. अनिष्ट म्हणून मलाही सोडायचं आहे, मी आता अनुसरतो. आता अनुसरल्यानंतरचं ते स्मरण आहे याच्यापेक्षा असेल की नाही. आता तो अनुसरला आहे, आता तो फक्त देवाचा झाला आहे आणि आता त्याला फक्त देवच पाहिजे. आता सर्वांपेक्षा श्रेष्ठ आता अशा उद्देशाने घेतलेलं स्मरण, अनुसरणानंतरचं स्मरण परमेश्वरापर्यंत पोचेल की नाही, जाईल की नाही, प्राप्तीला नेईल की नाही. शेवटचा दरवाजा काय, आता आपलं स्मरण. डायरेक्ट स्मरण करण्यापेक्षा साऱ्या दरवाज्यातून बाहेर पडा, स्मरण करा, देव 100% भेटेल. या साऱ्या गोष्टी थोड्या प्रॅक्टिकली साधनाच्या माध्यमातून समजून घेतले आणि ती सातत्यपूर्ण प्रयत्न करून ती साधना करण्याचा प्रयत्न केला तरच होईल. हे आपण आज नवरात्राचे 9 दिवसामध्ये परमेश्वर प्राप्तीचे दरवाजे आपण बघितले. यूट्यूबवरती ते असल्यामुळे तुम्ही वारंवार ते आता ऐकू शकतात. आणि बाकीच्या सूचना मी तुम्हाला दिलेल्याच आहे की इथून गेल्यानंतर काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं, कोणत्या हेतूने करायचं, कोणत्या भावाने करायचं आहे, त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. 1 दिवस 2 दिवससुद्धा याच्यापासून थोडे बाहेर पडले ना तुम्ही, तरी यात मळीनत्व येण्याची शक्यता लगेच होईल. संगत, त्या संगतीतून परमेश्वराच्या धर्माला अटॅचमेंट ही आपली असली पाहिजे. ज्ञाता विरक्ताचा संघ. आता इथपर्यंत या दरवाज्यातून आले का प्रत्येक गोष्टीची समज तुम्हाला येईल. आता कोणाबरोबर राहावं, काय करावं, कोणाचं ऐकावं, कुठं क्रिया करावी, कोणाबरोबर प्रवास करावा, काय बोलावं, काय नाही बोलावं, कुठं बसावं, कुठं नाही बसावं, सारी समज तुम्हाला आलेली आहे. तुम्ही आता पक्के परमेश्वराचे शहाणे झाले, शहाणे. आणि हे शहाणे परमेश्वरापर्यंत जातात. त्या अर्थाने शहाणे नव्हे, ज्ञानाच्या अर्थाने शहाणे. ती कुशलता, ती व्यावहारिकता तुमच्यामध्ये, ती परिपक्वता तुमच्यामध्ये आलेली आहे. म्हणून आपला शेवटचा दरवाजा नामस्मरणाचा. आणि त्या नामस्मरण परमेश्वराने आपल्याला त्याच अनुषंगाने सांगितलं. नाम, लीळा, जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर हे सर्व समजून घेतल्यानंतर स्मरण करायचं आहे. असं स्मरण करायचं आहे का स्वतःला विसरायचं आहे. कारण तो विसरणार आहे. कारण हे सारं जर समजलं आहे तर तो स्वतःचा काय राहणार आहे, स्वतःचं काय अस्तित्व त्याला दिसणार आहे, लक्षात येणार आहे, जाणवणार आहे. परमेश्वराने तेच अपेक्षित केलेलं आहे. म्हणून या नामस्मरणावरती जोर द्यायचा आहे, परंतु या साऱ्या प्रक्रियेच्या नंतर द्यायचा आहे. साऱ्या प्रक्रियेत बसल्यानंतर द्यायचा आहे. प्रक्रिया कोणी समजून घेत नाही. जो तो उठतो नामस्मरण, जो तो उठतो नामस्मरण. मग श्रीमंती पाहिजे, पहिलं नामस्मरण करा. संकट आले, दुसरं नामस्मरण करा. प्रापंचिक सुख पाहिजे, तिसरं करा. त्याच्या पलीकडं पाहिजे, चौथं करा. चौथं नामस्मरण करणारं मला आज कोणी भेटलंही नाही, म्हटलं नाही का चौथं नामस्मरण करणं. परत कोणालाच पाहिजे नाही. पण परमेश्वराने सांगितले 5वे ते निरंतर 8वीचे. का? उभयदृश्य अवतार, अलौकिक अवतार, जीव उद्धारण्याचं व्यसन. आचार्य म्हणतात ह्या अवताराकडून जो उद्धारला नाही तो कोणत्याच अवताराकडून उद्धारला नाही. आणि येथीचा फक्त एक नामधारक, त्यांनी जर त्या परमेश्वराच्या अर्थतापूर्वक जर स्मरण केलं तरी तो परमेश्वरापर्यंत पोचेल म्हटले. आणि जर वाया गेला तर मी धाडला म्हटले. किती परमेश्वराचं ते आचार्यांना गॅरंटी का हा वायात जाऊ शकत नाही. परंतु ती प्रक्रिया आहे. पहिलीत गेलं म्हणजे कलेक्टर होत नाही.
पहिलीत गेलं म्हणजे IAS IPS होत नाही, परंतु सुरुवात पहिलीपासूनच होते. परंतु स्टेप बाय स्टेप करत करत आपल्याला त्या विशिष्ट ध्येयापर्यंत पोचावं लागतं. त्याला मग 5 वर्ष लागू शकतात, 10 वर्ष लागू शकतात, 15 वर्ष लागू शकतात. याला काही टायमिंगचा लिमिटेशन नाही. तर तुमचं त्यावरती किती स्पीड आहे, तुम्हाला किती अभिलाषा आहे, तुम्हाला त्यातली किती समज आहे, तुमची किती कष्टाची तयारी आहे. कष्ट घ्यावं लागतं, आपोआप काही होतं का? त्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आज आपण शेवटचा दरवाजा कोणता बघितला? नामस्मरणाचा. आणि नामस्मरण आपण पहिला दरवाजा समजत होतो. तो आहे शेवटचा दरवाजा. तो आहे शेवटचा दरवाजा. सुरुवात तिथूनच झालेली आहे. परंतु त्या नामाच्या, पहिल्या नामाच्या आणि शेवटच्या नामाच्या त्या द्वारामध्ये हे सारे दरवाजे गुंफलेले. त्या दरवाज्यातून आपल्याला परत जात जात पुढं तिथंच पोचायचं आहे. म्हणून पलीकडचं नामस्मरण घ्यायला सुरुवात करा. पलीकडच्या नामाचा विचार करा. परमेश्वराने पलीकडचं नाम या जीवाकडून अपेक्षित केलेलं आहे. आजपर्यंत आपण अलीकडचं नाम घेत होतो. पलीकडचं नाम समजून घेतल्यानंतर तो शेवटच्या दरवाज्यातून आपण नक्की बाहेर पडू आणि तुम्ही सर्व बाहेर पडाल. तुम्हाला परमेश्वराने प्रेमदान द्यावं हीच मी पण परमेश्वराकडे प्रार्थना करल. आणि वारंवार परत चिंतन करून आपल्यापर्यंत पोचले, इतरांपर्यंत पण पोचवा. ते सातत्यपूर्ण प्रयत्न चालू ठेवा. देव आपला आहे, आपण देवाचं झालो तर देव आपला आहे. मग आपण देवाचं व्हा, देव आपला होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.